गोरेगाव नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यानं दोघांचा मृत्यू झालाय। या प्रकरणातील तरुणांची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। मृत्यू झालेली तरुणी मूळची लखनौची असून सध्या ती चर्चगेट परिसरात राहत होती, तर मृत्यू झालेला मुलगा मूळचा दिल्लीचा असून तो देखील चर्चगेट परिसरात राहत होता। हे दोघेही चर्चगेटमधल्या एका वसतिगृहात राहत होते। ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अत्यवस्थ झालेली तरुणी ही ठाण्याची होती अशी माहिती आहे। हे तीनही विद्यार्थी नामांकित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते। मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यावेळी गांजा विकणाऱ्या 2 आरोपींना अटक झाली आहे। या आरोपींकडून तब्बल 22 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारी किंमत ही जवळपास 5.5 लाख रुपये। गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात राहणारे हे आरोपी महाकाली गुंफा परिसरात गांजा विक्री करत असल्याचं समोर आले। पेट्रोलिंग दरम्यान संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अंगझडतीत हा साठा उघड झालाय। या प्रकरणी गांजाचा पुरवठा कुठून होत होता आणि आणखी कोण सहभागी आहेत याचाही तपास सुरू आहे। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना झाली आहे। 10 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचे या विशेष तपास पथकात समावेश आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी एसआयटी स्थापन केली आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अयान अहमद याच्या घरावर अचलपूर नगरपालिका पोलिसांकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। आरोपीच्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्यानं कारवाई करणार असल्याचं नगरपालिकेने सांगितलंय। त्यानुसार आज आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान सध्या आरोपीच्या घराला कुलूप असून सर्व कुटुंबीय गायब असल्याची माहिती आहे। दरम्यान परतवाड्यातील आरोपीप्रमाणेच अशोक घराच्या घरावरही कारवाई करायला हवी अशी मागणी काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी केली आहे। तर खराच्या फार्म हाऊसवर बुलडोझर कधी चालवणार असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे। मग आता हे घर तोडतायत तर त्या खराचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खराचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खराची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांबली पाहिजे। आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवला गेला। अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे। पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणारं सरकार खराचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोझर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं। पण तसाच बुलडोझर खराच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे। फक्त खराच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोझर चालवावा? खराची आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोझर चालवला गेला पाहिजे। परतवाडा प्रकरणी एका पीडित मुलीच्या पालकानं 2.5 महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीवर योग्य कारवाई न करता प्रकरण तडजोडीत मिटवण्याचा आरोप ठाणेदार सुरेश मस्के आणि एका कर्मचाऱ्यावर करण्यात आला। या प्रकरणी दोघांना निलंबित करण्याची मागणी भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी केली होती। त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत विविध मुद्दे उपस्थित केले। तसेच या प्रकरणाचे धागेदोरे अमरावती आणि नागपूरपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप करत ड्रग्ज इतर बेकायदेशीर कृत्यांचा तपास जलद गतीनं करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। जे काही आतापर्यंत सापडलं, 4 लोकांना अटक झाली, ते एक हिमनगाचं टोक आहे। कारण हा पोरगा पहिला नाही आहे, या पोरालाही कोणीतरी हे करायला शिकवलं आणि या पोराजवळ एवढ्या गाड्या आणि म्हणून ह्या पैशानी हे जे मजा करत होते तर या अकाउंटमध्ये कुठून पैसा आला हे पाहणंही आवश्यक आहे। परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपीला कडक शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुस्लिम समाजानं केली आहे। मीरा भाईंदरच्या काश्मीरा परिसरात लग्नाचा बनाव रचून नवरीनं नवरदेवाची फसवणूक केली आहे। घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि दागिने घेऊन हनीमूनच्या रात्रीच नवरीनं पळ काढलाय। या प्रकरणी आरोपी तरुणी आणि तिच्या कथित वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे। या बाप-लेकीच्या जोडीनं आतापर्यंत 5 जणांना फसवल्याचं समोर आलंय। काश्मीरा पोलीस स्टेशनला
लग्नाचा बनाव रचून नवरदेवाची फसवणूक करून त्यांच्या घरातील सोने व इतर मौल्यवान वस्तू जे आहेत ते चोरी करून पळून जाणाऱ्या टोळीला पकडण्यात यश मिळालेलं आहे. मेन उद्देश हा होता की लग्नामध्ये जे सोनं किंवा जे इतर मौल्यवान वस्तू भेटतात ते घेणं आणि ते घेतल्यानंतर पसार होणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आतापर्यंत त्यांनी 5 आतापर्यंत तपासात असं समोर आलेलं आहे की 5 मुलांना त्यांनी फसवलेलं आहे. पुण्यातील कात्रजमध्ये कौटुंबिक छळाला कंटाळून एका महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून छळामुळेच महिलेनं टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.